हॅलो पहा मित्र, अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी टॉपिक आहे आपलं आजचं. कारण पोलीस भरती नुकतीच या ठिकाणी ॲड पडणार आहे. जेणेकरून पोलीस भरतीची ॲड जरी पडली नसेल तरी स्पर्धेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. मित्र, एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे नेहमीप्रमाणे, हा व्हिडिओ तुम्ही सर्वप्रथम पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून तुम्ही या ठिकाणी ओल्ड किंवा जुने असाल तर शेअर करा आणि नवीन असाल तर लाईक करा मित्र. ओके, कारण की ज्ञान महत्त्वाचं आहे. ज्ञान देणारा जो ज्ञानी असतो किंवा कसाही असो तो माणूस, त्यांची मेहनतीला या ठिकाणी फळ म्हणून लाईक किंवा सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला काही पैसे लागणार नाहीत मित्र. चला ठीक आहे, आपण पहिला प्रश्न असा बघूया. आणि तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा लिपिक असेल यांच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे 100 मार्क असतात ते. ओके, 100 प्रश्न असतात ते आणि 90 मिनटं असतात ते. हे लक्षात ठेवा, म्हणजे 1.5 तासाचं असते संपूर्ण बाबी. चला तर असा प्रश्न आहे की या ठिकाणी 1 ते 25 या क्रमवार संख्यांची बेरीज किती येते. आता एक सांगतो तुम्हाला मित्र हो, आपण ज्यावेळेस प्रश्न स्पर्धेचे सोडवत असतो त्यावेळेस तुम्हाला टाईम हा 90 मिनटाचा असतो. लक्षात घ्या, 100 प्रश्न असतात ते. फार कमी तुम्हाला सेकंद या ठिकाणी टाईम असतो, सेकंदापुरता टाईम असतो. मग कमी सेकंदामध्ये जास्त प्रश्न कसे सोडवता येतात हे तेवढं महत्त्वाचं असते. तर पहा, 25 या क्रमवार संख्यांची बेरीज किती म्हणते. तर काय करायचं मित्र, हे 25 आहे तर 25च्या पुढची संख्या घ्यायची. ओके, 25च्या पुढची कोणती येते 26. याला कितीने 2 भागायचं. ओके, आता बे एक बे आणि तशी भागलं कमी नियम केलं 13 येते. 13 गुणिले 25 काय 25चा पाडा येत तुम्हाला लक्षात. 25 त्रिक 75, 75ला 5 हातचे आले 7, याच्यावर देऊ 7. ओके, 25 एक 25 आणि या ठिकाणी 25 आणि 7 होतात ते किती 32. म्हणजे 325 जे आहे प्रश्नाचं पर्याय क्रमांक पर्याय उत्तर तिसरं योग्य आहे. नंतर 55 प्रश्न आहे. कंसाच्या बाहेर 5 आहे, कंसाच्या आतमध्ये बघा 8 वजाबाकी 3 गुणाकार आणि 5 कंस बंद बरोबर किती. पर्याय खाली आहे तर पर्याय पाहू नका, आधी प्रश्न पाहूया. प्रश्नांचं उत्तर कशा पद्धतीने सोडता येते पाहूया. ओके, तर पहा, आधी कंचे भागू बेव म्हणजे कंसातली क्रिया आधी सोडून घ्यायची. कंसातली क्रिया कोणती सोडवायची, कंसामध्ये कोणती क्रिया येते, कंसामध्ये असेल किंवा कंसामध्ये वजाबाकी असेल, या क्रिया अगोदर सोडून घ्यायच्या. ओके, हे सोडवायच्या, पुन्हा बाकीचं पाहायचं. तर कंसामध्ये 3 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 3 म्हणजे कंसामध्ये भागाकार तर नाही, गुणाकार सोडवायचा. गुणाकार नसेल तर बेरीज, बेरीज नसेल तर वजाबाकी. आधी कंसातली क्रिया घ्यायची. ओके, 3 5 किती येते 15 वजाबाकी 8. ओके, आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्र हो, अतिशय महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी वजाबाकी केली किती होते 7. इथं 7 वजाबाकी होते पण मोठ्या संख्येची नाही द्यायचं -7. आता कंसाच्या बाहेर काही नाही म्हणजे गुणाकार चिन्ह असतो, काही नाही म्हणजे काय असते गुणाकाराचं चिन्ह असते. म्हणजे गुणाकार चिन्ह किती 5, 5 7 किती 35. आता मोठ्या संख्ये चिन्ह कोणतं आहे वजाबाकी, म्हणजे आपलं वजाबाकी 35 या ठिकाणी उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नांचं उत्तर आहे. नंतरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला अजून एकदा नम्र विनंती आहे मित्र हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर फ्रीमध्ये सबस्क्राईब करा. कसं असते, आपलं जीवन हे फुलासारखं असू द्या पण धैर्य मात्र मधमाशीसारखं पाहिजे. ते जशी मधमाशी या ठिकाणी. ओके मित्र, पहा प्रश्न फार मजेशीर आहे. गावातील यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मंदिरासभोवतीच्या 11 झाडावरील या ठिकाणी गावातील यात्रेनिमित्त गावकऱ्यांनी मंदिरासभोवतीच्या म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती 11 झाडावर प्रत्येकी 11 झेंडे लावले होते. ओके, कल्पना करा, या ठिकाणी एक यात्रामध्ये 11 झाडे आहेत, प्रत्येक झाडावर 11 झेंडे लावले होते. मग कालांतराने काय झालं, वादळ वाऱ्यामुळे 8 झाडावरचे प्रत्येकी 8 झेंडे व 3 झाडावरचे सर्व झेंडे पडले.
तर झाडावर एकूण किती झेंडे शिल्लक आहेत आता. ओके, लक्षात घ्यायचं मित्रो. आधी आपण काय करूया माहिती आहे का, याच्यामध्ये सर सोपं आहे. 11 झाडावर 11 झेंडे होते म्हणजे 11 गुणिले 11 किती होतो 121. 11चा वर्ग किती 121. आता 121 काय झाले हे एकूण झेंडे झाले. ओके होते. आता 8 झाडावरचे 8 झेंडे पडले म्हणजे 8 8 किती व्हायले 64 व्हायले. मग 8 8 64 करूया. 8 गुणिले 8 8 गुणिले 8 8 8 64 व्हायले. आता हे 64 होते 11ला 11 पडून गेले. 11 3 किती 33. येतं 7 आणि 9 97 या ठिकाणी काय झाले मित्र 97. ओके 97 पडले. 97 काय झाले वादळामुळे काय झाले पडले. शिल्लक किती आहे तर म्हणजे आता मायनस काय करायचं 121 मधून मायनस करून टाकायचं. 121 मधून मायनस किती 97 करायचे. आता इथं 97 केल्यानंतर मित्र किती उरतात ते 24 उरतात ते. म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. सहज सोपं आहे की नाही. मग लाईक करायला काय हरकत आहे मित्रो. आणि बघा तुम्ही नवीन असाल या ठिकाणी जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर इतरांपर्यंत शेअर करा. कसं असते मित्रो जरी आपला फायदा होत नसेल तर आपल्या माध्यमातून इतरांचा कोणातरी फायदा होतो. तमाम महाराष्ट्रामध्ये बरेच काही स्पर्धक आहेत. तुमच्या अवतीभोवती सभोवती नातेवाईक मित्र मैत्रिणी वगैरे वगैरे असतील ना तिथपर्यंत सगळं कसं असते एका व्हिडिओच्या माध्यमातून 100% आपण व्हिडिओ पाहत असतो. त्याच्या माध्यमातून 5-10% जरी ज्ञान भेटलं असेल आणि महत्त्वाचं आहे कसं असते आता हे शिकत असताना अशा पद्धतीनं शॉर्ट काही स्ट्रिक असतात ते तुम्हाला कमी टायमामध्ये कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने तुम्ही प्रश्नांचं उत्तर शोधू शकता हे अनेक व्हिडिओच्या माध्यमातून स्ट्रिक भेटतात ते. तर हाच त्याच पद्धतीनं आहे. 100%पैकी 5% जरी तुम्हाला हे स्ट्रिक महत्त्वाची वाटली तर काय करा लाईक करा आणि शेअर करून घ्या. ठीक आहे सबस्क्राईब करून घ्या. आता 57 प्रश्न आहे. एका ढिगाऱ्यात ओके एका ढिगाऱ्यामध्ये काय म्हणते इथं 3941 फुले आहेत. ओके त्या ढिगातून किती फुले काढून घ्यावीत म्हणजे प्रत्येकी 11 फुलांचा एक याप्रमाणे हार तयार होती. घाबरायचं नाही भियायचं नाही लक्षामध्ये. आणि लक्षात घ्या मित्र आता ज्यावेळेस प्रत्येकी हा शब्द येतो प्रत्येकी किती फुले असे उरतात हा शब्द येतो ना काहीच घाबरायचं नाही मित्र. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की 3941 म्हणजे 3941 जी संख्या आहे ही घनसंख्या कशा कोणाच्या म्हणजे या 3941 संख्या जी आहे याच्यामध्ये कोणती घनसंख्या आहे ते पाहायची आधी. ओके कोणती घनसंख्या आहे ते पाहायची. आता एकच नाही बघा मित्र हो लक्षात घ्यायचं. आता एक स्थानी घनसंख्या पाहिजे ते घन पाठ करणं महत्त्वाचं आहे. घन आवश्यक आहे ते मित्र हो. आता निवडणं महत्त्वाचं पर्याय क्रमांक 14 ही घनसंख्या येते. ओके 14 काय येते सॉरी चल ना 14 ही घनसंख्या येत असते. आता नंतरचा पहा महत्त्वाचा आहे. 58वा प्रश्न तुम्हाला दिसतो खाली 58वा प्रश्न आहे. थोडंसं स्क्रॉल करतो मी. ओके व्यवस्थित दिसण्यासाठी केलं मी असं पण पहा 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 2 येईल. ओके याच्या आधी मी घेतला प्रश्न आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे मित्र तुम्हाला की नाही इथंही सूत्र महत्त्वाचं आहे. सूत्र यासाठी प्रत्येक वेळेस शॉर्टकट पद्धतीनं मार्गाने जाता येत नाही. काही रस्ते सुद्धा अवलंबावे लागतात. बेरजेंचे उत्तर भागिले या ठिकाणी अंश. आता अंश कुठं आहे अंश या ठिकाणी आहे आणि गुणाकारामध्ये छेद वजाबाकी 1. आता हे आम्हाला एक माहिती आहे म्हणून पटापट सांगतो पण तुम्हाला हे अशा पद्धतीने सूत्र आहे ते पाठ करावं लागते. तर बेरजेंचं उत्तर कोणतं आहे बेरजेंचं उत्तर या ठिकाणी पाहू शकता 2 आहे. आपण इथे लिहू का इथून टाकतो 2 आहे. ओके अंश किती आहे अंश पाहायचा. अंश या ठिकाणी दिसतो मला हे अंश आहे छेद आहे अंशसुद्धा 2 आहे. आता छेद कोणता आहे छेद इथं खाली 5 आहे. याच्यामध्ये -1 करायचा. ओके केला
हा कटला, हा कटला. आता या ठिकाणी 5मधून 4 गेले, 5मधून 1 गेला, किती उरतात ते? 4 उरतात ते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आता खालचा आहे मित्रांनो, 5/7 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज? 7/5 येईल. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ह्या ठिकाणचा प्रश्न समतोल दाखवतो, पण तो वेगळा आहे. ओके, किती मिळवावे म्हणजे x मिळवावे. ओके, 5/7 मध्ये x मिळवावे म्हणजे याचा अर्थ होतो बरोबर चिन्ह 7/5 येईल. ओके, आता x बाजूला घेतला मित्रो, 7/5 हे बरोबरच्या अलीकडे आहे, पलीकडे जायचं आहे, म्हणजे काय होते? मायनस होते. या ठिकाणी मायनस होत असतो. आधी कधी बघायचं, याचा अंश जे छेद आहे, छेद समान आहे का नाही, म्हणून आपण काय करायचं? तिरकस वजाबाकी, 7×7 49, मध्ये वजाबाकी चिन्ह, 5×5 25, 7×5 35. ओके, आता मित्र इथं वजाबाकी केली असती, या ठिकाणी 4, ओके, आणि या ठिकाणी 2, आणि पर्याय क्रमांक 2 आहे तुमच्या समोर. 24/35 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. ओके, अशापर्यंत तुम्हाला आवडला मित्र, लाईक करा, काय हरकत आहे. कारण कसं असते, तुमच्या माध्यमातून चॅनलला कसं एक सपोर्ट भेटत असतो. ओके, सबस्क्राईब करून घ्या. स्पर्धेत कसं ठेवा मित्र हो, एक स्पर्धकाला सांगतो, स्पर्धेमध्ये सरस ठरण्यासाठी एक कशाची गुणवत्तेची कास ठेवायची. गुणवत्ता कधी येते? ज्यावेळेस आपल्यामध्ये अभ्यास, समन्वय, जिद्द, चिकाटी, मेहनत या ठिकाणी आपण करत असतो, त्यावेळेस गुणवत्ता प्राप्त होत असते. ठीक आहे.